जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत। क्रिकेटर होण्याची महत्वाकांक्षा जपणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू मैदानावरील सरावादरम्यान झाल्याची दुर्दैवी घटना बार्शीत घडली आहे। बार्शीतील शिवशक्ती मैदानावर चालणाऱ्या उन्हाळी क्रिकेट शिबिरात खेळपट्टी सपाट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जड रोलरखाली सापडून 15 वर्षीय आरव उर्फ वीरेन योगीराज चौधरी या मुलाचा शनिवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना क्रीडा शिबिरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरली आहे। शनिवारी सकाळी सुमारे 7 ते 7:30च्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली। मातृभूमी प्रतिष्ठान आणि बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 18 वर्षांखालील मुलांसाठी समर क्रिकेट कॅम्प सुरू होता। नवीचा विद्यार्थी आरव राहणार सुभाषनगर बार्शी नेहमीप्रमाणे उत्साहाने सरावासाठी मैदानावर आला होता। खेळपट्टी सपाट करण्यासाठी अंदाजे 2 टन वजनाचा सिमेंट रोलर ओढण्याचे काम चालू होते। प्रशिक्षकांच्या सांगण्यावरून 12 ते 15 वर्षांच्या मुलांकडून हा रोलर ओढला जात होता। त्यावेळी जवळ कोणतीही प्रौढ व्यक्ती, प्रशिक्षक किंवा तंत्रज्ञ उपस्थित नव्हता, असे मृत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। अचानक आरवचा तोल गेला, तो रोलर खाली पडला आणि रोलर त्याच्या पायापासून छातीपर्यंत गेला। प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्याला तातडीने बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। आरवचे वडील योगीराज नारायण चौधरी यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यात गंभीर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे। पोलिसांनी क्रिकेट प्रशिक्षक विवेक दुगम, अक्षय देबडवार, मातृभूमी प्रतिष्ठानचे संतोष ठोंबरे आणि संचालक मंडळ तसेच बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश गलगटे यांनी दिली। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरं, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी, सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग। क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए, शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल केजी से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम। आज ही दाखिला लें। शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाड़ी, सोलापुर।